आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। कुशल प्रशासक राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। घाटनांदूर येथे दिनांक 30/5 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आज छत्रपती शिवाजी महाराज चौक, ग्रामपंचायत कार्यालय आणि राजमाता अहिल्या होळकर चौक अशा 3 प्रमुख ठिकाणी मोठ्या उत्साहात व सामाजिक सलोख्याने साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौक सकाळी 9:30 ग्रामस्थ व युवक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी सिरसाट, गोविंद भैया देशमुख, महेश वैजनाथ गारठे, सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता काका जाधव, बाळासाहेब देशमुख, माजी उपसरपंच गणेश देशमुख, रामभाऊ वैद्य, रंगनाथ गाडवे, दत्ता गाडवे, वैद्य पाराजी, प्रदीप वैद्य, त्रमुक वैद्य, शरद सरवदे, पत्रकार गोविंद जाधव, अशोक मस्के, धनंजय जाधव, पत्रकार संजय रानभरे, पत्रकार महेंद्र गोदाम, पत्रकार परमेश्वर वैद्य, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी जय अहिल्या तसेच जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमच्या घोषणा देण्यात आल्या। सकाळी 9 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय कार्यक्रम पार पडला। सरपंच महेश वैजनाथ गारठे, दत्ता गाढवे, पवन दरगड, कानोबा गोडबोले, ग्रामपंचायत सदस्य व लिपिक सतीश जाधव, मुकुंद जाधव, ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रतिमाचे पूजन झाले। ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहिल्यादेवींनी प्रजेला स्वतःचे बाळ मानून राज्यकारभार केला। त्यांची न्यायव्यवस्था अतिशय पारदर्शक आणि अचूक होती, त्यामुळे त्यांना लोकमाता म्हणून संबोधले गेले। घाटनांदूर येथे दिनांक 2/7 रोजी भव्य अशी शोभायात्रा निघेल। शोभायात्रेत धनगरी ढोल, वारुड मंडळ, हलकी पथक असे पारंपरिक वाद्य आहेत। सायंकाळी ठीक 5 वाजता भव्य दिव्य शोभायात्रा निघेल व भव्य नेत्र तपासणी शिबिर ठीक 12 वाजता सकाळी सुरू होईल। प्रमुख उपस्थित भैयासाहेब बंडगर, प्रमुख व्याख्याते प्रशांत शिंगाडे यांची उपस्थिती आहे। तरीही सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती घाटनांदूर यांच्या वतीने करण्यात आली। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम।